हो नमस्कार. पेठ वडगावच्या लोकप्रिय नेत्या माजी नगराध्यक्ष विद्या गुलाबराव पोळ अर्थातच ताईसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बंडखोर मीडिया ग्रुप आयोजित या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत कोण होणार महाराष्ट्राचा महावक्ता या स्पर्धेत मी स्पर्धक कुमारी ऋतुजा अशोक माने विषय मांडते शेतकऱ्याच्या व्यथा आणि वेदना. उत्तरात्रीच्या गर्भातून सकाळची जाणीव झाल्यानंतर झोपलेला कोंबडा माणसांना जाग करण्याचं काम करतो. तत्वतच कुठेतरी प्राप्त परिचित अशा चिखलामध्ये गळाभर ओतून बसलेला आणि कर्जाच्या ओझ्याखाली पूर्णपणे दडपून गेलेला शेतकरी उभ्या जगाला जगवतो. आयुष्यभर रक्ताचं पाणी करून उभ्या जगाला जगवणारा शेतकरी आज स्वतःच्या जगण्यासाठी रस्त्यावर येतोय. ही तुमच्या माझ्या राज्यातील केवढी मोठी शोकांतिका. खरं तर भारत हा कृषीप्रधान देश मानला जातो आणि आज या कृषीप्रधान मानल्या जाणाऱ्या माझ्या देशातील शेतकऱ्याची अवस्था पाहिलं, त्याची कथा, व्यथा आणि वेदना मांडायच्या म्हटलं तरी शब्दही अपुरे पडतात. मित्र हो, तुम्ही आम्ही सर्वजण सामान्य घरातले. मी हे एका शेतकऱ्याचीच मुलगी. गेल्या काही वर्षापूर्वी आम्ही सरकारकडे कर्जमाफी मागत होतो. ती काही मोठमोठ्या बिल्डिंग बांधायला नाही, शाही थाटात लग्न करण्यासाठी नाही, तर निदान आमचा बाप आमच्या कन्यादानापर्यंत तरी जगला पाहिजे म्हणून आम्ही सरकारकडे कर्जमाफी मागत होतो. मित्र हो, खरं तर आत्महत्या हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय बनत चाललेला आहे. जरा कुठं महागाई वाढली की नोकरदारांचे पगार वाढवले जातात, पण नंतर पगार कमी झाली आहेत अशी एकही बातमी ऐकायला मिळत नाही. जेव्हा आमच्या शेतकऱ्याकडे माल नसतो तेव्हा मात्र धान्याचे भाव वाढवले जातात आणि शेतकऱ्याकडे माल आला की धान्याचे भाव निम्म्यावरती येऊन पोहोचतात. शेअर मार्केट कुठेतरी 5-10 टक्क्यांनी कोसळतं, त्याची मात्र ब्रेकिंग न्यूज होते. पण धान्याचे भाव निम्म्यावरती जरी आले तरी कोणीच दखल घेत नाही. अहो, मग बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी. राज्यभरात उभारली जाते आत्महत्येची गोळी. कुंभार मातीचं मडकं बनवतो, त्या मातीच्या मडक्याचा भाव ठरवण्याचा अधिकार कुंभाराला असतो. बांबूची टोपली बनवणाऱ्या कारागिराला स्वतःच्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार असतो. मात्र एकेरी हजारो लाखो रुपये खर्च करणाऱ्या माझ्या शेतकऱ्याला मात्र स्वतःच्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार नसतो. मग आमच्या शेतकऱ्यांच्या मालाचा भाव कोण ठरणार? इथलं सरकार, इथलं भांडवलदार. त्यातून साधा उत्पादन खर्चही निघत नाही. मग शेतकरी जगणार कसा? ज्याला बांध म्हणजे काही माहित नाही, भुईमुगाच्या शेंगा जमिनीच्या वरती उगवतात की खाली उगवतात याची अजिबात कल्पना नाही, ते सरकार आमच्या शेतकऱ्याची ध्येय धोरणं ठरवणार. नुसता एसीत बसून, मंत्रालयात बसून, बुटासुटात बसून शेतकऱ्याची ध्येय धोरणं ठरवता येत नाहीत. आमच्या शेतकऱ्याची ध्येय धोरणं ही त्याच्या बांधाला बसून त्याच्या कांद्याचं वाद्य काय झाले हे जोपर्यंत सरकारला कळणार नाही तोपर्यंत आमच्या शेतकऱ्यांची ध्येय धोरणं ठरवता येत नाहीत आणि तोपर्यंत आमचा शेतकरी आत्महत्या मुक्त होणार नाही. मित्र हो, ज्याला जगाचा पोशिंदा म्हणून ज्याला आपण मानाचं पान दिलं तोच शेतकरी आज कुठेतरी कोसळून पडतोय. ज्याच्या तळहातावर संपूर्ण राष्ट्र तारलं गेलं तोच शेतकरी आज संपावर जातोय आणि जो शेतकरी जगाला पोचण्यासाठी समर्थ आहे तोच शेतकरी आज स्वतःच्या कुटुंबाला पोचण्यासाठी कुठेतरी असमर्थ ठरतो. मित्र हो, महाराष्ट्रात, मराठवाड्यामध्ये आत्महत्येचं प्रमाण जास्त आहे. शेपूट हलवून मैस जमते पण पाठीवरचा कावळा काही उडत नाही. त्याचप्रमाणे आत्महत्येचा विचार हा शेतकऱ्याची पाठ सोडत नाही. मित्र, एक कवी मित्र असं म्हणतो की शेतकऱ्याच्या संसाराचा गाडा काळ्या मातीत रुतत होता. शेतकऱ्याच्या संसाराचा गाडा काळ्या मातीत रुतत होता. सावकाराचा फास मात्र त्याचाच गळा आवळत होता. निसर्गाच्या लहरी पुढे आयुष्य त्याचं गोरस होतं आणि नेत्यांच्या आश्वासने मानगुट त्याचं हलत होतं. मन त्याचं नेत्यामध्ये गुंतलं की तर सारं गणितच चुकलं आणि मित्र हो, मुद्दला पुढे व्याजही फुगलं. आमच्या शेतकऱ्याची सध्याची अवस्था अशी आहे. सरकारला माझं फक्त इतकंच मागणं आहे की आमच्या शेतकऱ्याचं जगणं हे माणूस म्हणून मान्य करावं, नाहीतर 1 किलो गव्हासाठी अख्खा देश गहाण ठेवावा लागेल. मित्र हो, खरी आणि आजची वस्तुस्थिती पाहिली तर कोणत्याच शेतकऱ्याचं पोरग हे शेती करायला मागत नाही आणि कोणत्याच पोरीचा बाप ही शेतकरी पोराला पोरगी देत नाही. मित्रांनो, इंद्रजित भालेराव नावाचे कवी स्वतःच्याच कवीचं समीक्षण करत असताना जावे कवितांच्या गावा या पुस्तकात असं लिहितात की स्वतःच्या डोक्यावरच्या कर्जाला पाप समजणारा पुण्यवंत आत्मा हा शेतकऱ्याच्याच मनात कसा काय असतो? हा आत्मा जेव्हा इंजिनियर, डॉक्टर, कलेक्टर यांच्या शरीरात जाईल तेव्हा खऱ्या अर्थानं समाजाला कळेल की शेतकऱ्याची आत्महत्या का होते आणि शेतकरी आत्महत्या का करतो. मित्र हो, कोरोनाच्या काळामध्ये साऱ्या कंपन्या बंद होत्या पण शेतकरी नावाची कंपनी अजूनही जिवंत होती आणि शेतकरी नावाच्या कंपनीवर, त्याच्या तळहातावर हा संपूर्ण देश मात्र चालत होता. पण आमच्या सरकारनं शेतकऱ्याचा माल हा रस्त्यावर ओतला
पण दारूबंदी नव्हती तर शेतकऱ्यांचा माल रस्त्यावर होतला आणि दारू विक्री हे एका लाईन मध्ये उभारून शिस्तबद्ध पद्धतीने चालू होती. हे आमचं सरकार. खरं तर मित्र हो, एक कवी मित्र असं म्हणतो की शेतकऱ्याने कष्ट करून राब राब गाळला घाम, शेतकऱ्याने कष्ट करून राब राब गाळला घाम, मर मर मरून सुद्धा अजूनही मिळत नाही दाम. ज्या दुधाने झाला मोठा त्या दुधाचाच होतोय चिखल, ज्या दुधाने झाला मोठा त्या दुधाचाच होतोय चिखल, काळजात पडल्यात भेगा पण कुणीच घेईना दखल. मॉलसाठी अफाट पैसा पण भाज्यांसाठी करतात भाव आणि आपलीच माणसे जखमेवरही घालतात घाव, आपलीच माणसे जखमेवरही घालतात घाव. मित्र हो, यवतमाळ मधील एका आसाराम लामटे नावाच्या शेतकऱ्यानं सर्वसामान्य शेतकऱ्यांना आत्महत्या केली आणि आत्महत्या केल्यानंतर त्याच्या शेतामध्ये पंचनामा करण्यात आला. काही अंतरावर पंचनामा करण्यात आल्यानंतर सागाच्या पानावरती 2 अक्षरे लिहिली होती, एक मोदी सरकार आणि दुसरं म्हणजे कर्जबाजारीपणा. पण कर्जमाफी हा शब्द लिहिला नव्हता. आमचा शेतकरी हा स्वाभिमानानं जगतो, तरीही आज त्याला रस्त्यावरती स्वतःचा माल मात्र टाकावा लागतो. खरं तर माझं तर सरकारला एकच मागणं आहे मित्र हो, खरं तर आत्महत्या आणि हिंसा हे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नसतं. खरं तर समाज प्रस्थापिकांनी या शेतकऱ्याचं जगणं माणूस म्हणून मान्य करावं, नाहीतर 1 किलो गव्हासाठी हा अख्खा देश घाण ठेवावा लागेल. एखाद्या सर्वसामान्य घरातील शेतकरी जेव्हा आत्महत्या करतो तेव्हा सरकारचे प्रशासनाचे अधिकारी येतात आणि कोरडे आणून विचारपूस करण्याचा प्रयत्न करतात. अशाच एका सर्वसामान्य घरातील शेतकऱ्यानं आत्महत्या केली, त्यावेळी शासनाचे प्रशासनाचे अधिकारी तिथे जातात आणि त्याच्या पोराला विचारतात की आमच्या परीने आम्ही काय मदत करू. तेव्हा ते शेतकऱ्याचं पोरग सांगतं की साहेब माझा मेलेला बाप परत आणून द्या. त्यावेळी सरकारला आणि सर्वसामान्य जनतेला कळतं की आमचा शेतकरी हा कधीच स्वतःसाठी नाही तर जनतेसाठी जगत आला. मित्र हो, खरं तर शेतकऱ्याचं जगणं हे माणूस म्हणून मान्य करणं गरजेचं आहे, नाहीतर एक दिवस हा महाराष्ट्र शेतकरी मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. इतकाच आशावाद, इतकीच माफक अपेक्षा. मनपूर्वक धन्यवाद.